नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मी आज तुम्हाला वर्षभर टिकणारा असा मसाला, मालवणी मसाला तयार कसा करायचा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवातीला मिरचीची निवड करताना आपण व्यवस्थित मिरचीची निवड केली पाहिजे। त्याच्यासाठी हिरवागार देठ असलेली मिरची आणि ताजी आणि फ्रेश मिरची घ्यायची। ही आता मी बेडगी, काश्मीरी बेडगी मिरची घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही घेतली तिखटपणासाठी संकेश्वरी मिरची, तिचा देठ बघा हिरवागार दिसतोय। असं फ्रेश एकदम मिरची घ्या, एकदम फ्रेश आणि ताजी मिरची घ्या, जुनी घेऊ नका नाहीतर त्याचा रंग उडून जातो। अशी लांबडी, याला संकेश्वरी मिरची म्हणतात। याला तिखट पण असते आणि याला चवसुद्धा असते। बेडगी, संकेश्वरी आणि काश्मीरी अशा 3 मिरच्या वापरूनच मी मसाला करणार आहे। ही आता बेडगी मिरची ही बघा सुकली आणि अशा प्रकारे देठ काढून घ्यायचे आहेत की खालचा देठ त्याचा शिल्लक राहिला पाहिजे। त्याच्यात खरा तिखटपणा असतो आणि टिकाऊपणा असतो, त्यामुळे मसाला आपला टिकून राहतो। असा वरचाच देठ असा आपल्याला कोचून काढून अशी मिरची नीट करून घ्यायची आहे व्यवस्थित। हे बघा वरचा तेवढा देठ आपल्याला असा कुटून काढायचा आहे आणि खालचा देठ ठेवायचा आहे। आणि हे सगळे आहेत त्याला लागणारे गरम मसाले। मी 5 किलो प्रमाणाच्या मसाल्यामध्ये हा सगळा गरम मसाला घेतलेला आहे। हे आहेत धने, धनेसुद्धा आपल्याला असे व्यवस्थित भाजून घ्यायचे। व्यवस्थित म्हणजे जास्त करपायचे नाहीत, जरा त्याचा वास येत गेला की आपण त्याला काढायचं। सगळा मसाला असा जवळजवळ 23-24 प्रकारचा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे। मिरची भाजताना सुद्धा आपण एक काळजी घ्यायची आहे, थोडं थोडं तेल वरती टाकायचं आहे, त्याच्यामुळे मसाला अगदी तेलकट छान होतो। असा हा चांगला धूर यायला पाहिजे आतून, पण जाळून टाकायची नाही आणि मिरचीसुद्धा काळी करायची नाही, सारखी सतत परतत राहायची। आणि अशी भाजली की त्याला वतून घ्यायची। बघा असा धूर येतो मिरची भाजली की, वास येतो एक प्रकारचा। आणि त्याच्यावर मग तेल टाकायचं, तेल टाकून टाकून मिरची भाजायची। तेल अति जास्त किंवा कमीसुद्धा टाकायचं नाही, एक पळी तेल टाकायचं प्रत्येक भाजणीमध्ये। असं व्यवस्थित परतून भाजून घ्यायची, म्हणूनच त्याला तर भाजका मालवणी मसाला असं म्हणतात। तर अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर ती अशी उतरून घ्यायची आणि छान सुकत घालायची। पुन्हा एकदा सगळा गरम मसाला वगैरे सुकत घालायचा। हा बघा अशा प्रकारचा मसाला आपला मालवणी मसाला तयार आहे आणि खूप सुंदर असा रंग येतो, खूप चवीचा मसाला असा होतो। हे आम्हाला मागणी आले मसाल्याची, त्याची आम्ही असे पॅकिंग करतो, 1 किलोचं पॅकिंग। आणि स्टोअर करताना सुद्धा चिनी मातीची बरणी जास्तीत जास्त वापरायची, ती स्वच्छ घासून पुसून घ्यायची आणि असा प्लॅस्टिकची पिशवी आतमध्ये घालायची। आतमध्ये प्लॅस्टिकची पिशवी पूर्ण अशी बरणीला लावून घ्यायची। हे बघा अशा तऱ्हेने सगळीकडे लावून गोल घ्यायची। अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपला मसाला आतमध्ये स्टोअर करायचा आहे। हा नंतर 4 दिवसानंतर मी मसाला भरते, कारण मसाला जरा थंड व्हायला लागतो, नाहीतर त्याला पाणी सुटून घट्ट गाठी होतात। हा बघा असा आपण मसाला ठेचून भरायचा आहे, जेणेकरून जास्त हवा आतमध्ये राहणार नाही। अशा प्रकारे मसाला छान भरून घ्यायचा आहे, घट्ट असा। वर्षभरासाठी हा छान असा मसाला टिकतो। आणि मसाला अर्धा झाला भरून की त्यात हिंगाचा खडा टाकायचा, हिंगामुळे मसाला आपला टिकून राहतो। अशा प्रकारचा मी पेला घेतला आणि अगदी मसाला दाबून भरून घेणार आहे। असं तुम्ही सुद्धा मसाला भरताना दाबून भरून घ्या, घट्ट असा राहील असा बघा। आता मसाला माझा भरून झाला आहे। आता त्याच्या तोंडावर सुद्धा मी 2 हिंगाचे खडे ठेवलेत। अशा प्रकारचे हिंगाचे खडे ठेवायचे आणि उरलेल्या पिशवीची ही घट्ट गाठ मारायची आणि पॅकिंग करून ठेवायचं आतमध्ये, त्याला झाकण लावायचं। तुम्हाला जर मसाला हवा असेल तर तुम्ही मागणी करू शकता। हा मसाला वर्षभर टिकून राहतो। धन्यवाद।